तर नमस्कार भावी पोलिसांनो. आज आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे SRPFचा जो समजा वरणगावचा म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये जे वरणगाव आहे त्या ठिकाणी बघा नवीन ग्रुप तयार झालेला आहे. गट क्रमांक 20 म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 19 गट क्रमांक होते. आता काय झालं बाबा, आता काय मित्रांनो 20 क्रमांकचा जो गट क्रमांक आहे तो म्हणजे जळगावला आहे. लक्षामध्ये ठेवा, IMP आहे बरं का. तर बघा 20 क्रमांकचा जळगावला गट या ठिकाणी तयार झालेला आहे. तर बघा या ठिकाणी जागा पण आता काय असणार हो, म्हणजे बघा नवीनच पेपर होणार आहे, म्हणजे तिथलं नवीनच ग्राउंड होणार आहे, तिथल्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन असणार आहे. तर बघा जागा पण काय असणार आहेत, जास्त प्रमाणात जागा येत आल्यात. म्हणजे किती आहे वरणगावला मित्रांनो 291 जागा ह्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर बघा या ठिकाणी फॉर्म नेमका भरायचा कोणी आहे ना, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय, तर बघा म्हणजे कोणत्या कास्टवाल्याने फॉर्म टाकायचा. बघा तुमच्या कास्टला जागा इथे पाहून घ्या एक वेळेस तुम्ही, सर्वसाधारण जागा तुम्ही पाहून घ्या. व त्याचबरोबर बघा SCBCला म्हणजे 19 जागा आहे, WSला 19, ओपनला 50 जागा. तर बघा आता म्हणजे नेमका फॉर्म ते टाकायचा कोणी, तर त्याच गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि कुठेही माहिती मिस करू नका. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, टोटलची जागा आहेत ना ते 291. म्हणजे बघा ही जागा पकडून म्हणजे पूर्ण समजा जागेचा प्रत्येक कास्टनुसार जागा धरल्या आपण, ओपनच्या जागा धरल्या मग तेव्हा 291 जागा म्हणजे सर्वात जास्त जागा यावर्षी वरणगाव या ठिकाणी आल्या आहेत. कारण बघा नवीनच हा गट तयार झालेला आहे. एवढा म्हणजे आपला मुद्दा क्लिअर झाला असेल. तर त्याचबरोबर बघा आता सर्वसाधारण जागा किती आहेत 182. व त्याचबरोबर बघा आता ओपनला जागा आहेत 50 मित्रांनो. तर बघा ओपनचा जो विचार करून आपण त्याच्या पहिला आपण काय केलं पाहिजे, आपल्या कास्टचा विचार केला पाहिजे. बघा आता इथं आपण कास्टचा विचार केला, SCला 22 जागा आहेत, STला 12 जागा आहेत. तर मित्रांनो बघा आता सर्वात कमी जागा बघा कोणत्या कास्ट आहेत, NTC व त्याचबरोबर NTD, SBC 5 जागा आहेत. तर मित्रांनो बघा ह्या म्हणजे कास्टला काय जागा खूप कमी आहेत. आणि बघा नवीन समजा जो गट क्रमांक झाला आहे तिथला पेपर कसा येईल, तर समजा ग्राउंड तर सगळीकडे सारखंच असणार आहे, कुठं समजा खालीवर ग्राउंड असू शकतं. पण पेपरची पातळी म्हणजे कोणत्या लेवलला असेल, पेपर सोपा असेल की पेपर अवघड असेल की पेपर मीडियम असेल, हे बघा तिथं आता नवीनच असल्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. समजा आपण काय केलं असतं, समजा तिथं जर गेल्या वर्षी पेपर झाला असता तर पेपरचा आपण अंदाज घेतला व त्यानुसार आपण अभ्यास केला असता, म्हणजे तिथली काटेरी पातळी आपल्याला कळाली असती. बघा म्हणजे नवीनच गट क्रमांक असल्याने आपल्याला तिथली गोष्ट काहीच माहिती नाही. तर आपण काय करू शकतो, तर बघा मित्रांनो सर्वात पहिला आपण पूर्णपणे जागेचा विचार करून आपल्याला फॉर्म हा तिथला भरायचा आहे. तर बघा मित्रांनो आता NTCच्या मुलांनी काय करायचं, बघा 4 जागा आहेत. 4 जागेसाठी पण बघा नवीन गट क्रमांक आहे, त्यासाठी बघा 4 जागा इथं आलेल्या आहेत आपल्याला. तर बघा 4 प्लस ओपनच्या किती आहेत 50 जागा, म्हणजेच बघा इथं तुमचं टोटल म्हणजे 54 जागा अशा होत आहेत मित्रांनो. तर समजा तुम्ही असं जर प्रत्येक कास्टमध्ये तुम्ही जर असं ऍड करत गेले तर तुम्हाला असं समजून जाईल की समजा इथे म्हणजे 22 जागा आहेत, तर त्याचबरोबर इथे काय 50 जागा आहेत. तर समजा अशा टोटल मिळून 72 जागा अशा म्हणजे आपण पकडायच्या. आणि तेव्हा बघा सर्वात पहिले मित्रांनो जागे तर आपण फॉर्म भरत आहेत, पण बघा सर्व गोष्टी आपल्यासाठी नवीन असणार आहेत यावेळेस, कारण बघा मला सांगितलंय. पण त्याचबरोबर बघा आता काय झालेलं यावर्षी बऱ्याच समजा जे गट क्रमांक आहेत ना त्या ठिकाणी जागा चालल्या आहेत यावर्षी. तर समजा आता जालना झालं किंवा मुंबई झालं, गट क्रमांक 8 जालना, गट क्रमांक 3 या ठिकाणी काय झाली, एक पण जागा आलेली नाही. त्यासाठी मुलाला काय वाटलं म्हणजे सर अजून जागा आली नाही. तर मित्रांनो त्या ठिकाणी जागा यावर्षी म्हणजे रिक्त पद नाहीत, त्यासाठी तिथल्या जागा आलेल्या नाहीत. तर बघा पूर्णपणे जागेचा तर आपण अभ्यास करत आहे. जेव्हा आपला फॉर्म भरायचा मित्रांनो तर आपण काय करू, सर्वात पहिले आपल्या कास्ट जागा बघू. आता बघा आपण तिथला पॅटर्न पण सांगू शकत नाही मित्रांनो, 25-25चा पॅटर्न राहील का सर्वात जास्त गणित येईल की सर्वात जास्त समजा मराठी येईल, म्हणजे आपण काय सांगू शकत नाही. पण एवढं मात्र मित्रांनो गॅरंटी आहे, बघा जेव्हा ग्राउंडचा कट ऑफ लागेल ना, म्हणजे समजा जे कास्ट आहे ना ते 93 ते 95 दरम्यान ते कास्टचा कट ऑफ हे 100% लागणारच आहे. आणि त्याचबरोबर बघा ओपनचा 95 ते 97 दरम्यान. आणि बघा सर्वात कमी जे कट ऑफ लागेल ते WS कट ऑफ लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुमची तयारी एकदम जबरदस्त करा. आणि बघा ही 100% इतका तर कट ऑफ लागणार आहे, म्हणजे लागणार आहे मित्रांनो. तुम्ही बघा म्हणजे कुठल्या पण जिल्ह्यात उतरा, एवढा कट ऑफ 100% लागतच असतो. त्यासाठी मित्रांनो पूर्णपणे आपल्याला अभ्यास जागेचा करून हा फॉर्म भरायचा आहे. तर बघा सर्वात पहिलं आपण काय केलं, आपण पहिलं काय केलं, पूर्ण म्हणजे समजा कास्ट जागा पाहिल्या आपल्या. समजा आपल्या कास्टला जागा असेल तर आपण तिथला विचार करायचा. समजा जागा नसेल आपल्या कास्टला, विषय सोडून द्यायचा. जर तुम्हाला जर ओपन मधून फॉर्म भरायचा असेल, ओपनला पण जागा 50 आहेत, जागा चांगल्या आहेत, तुम्ही ओपन मधून सुद्धा फॉर्म हा भरू शकता मित्रांनो. तर सर्वात महत्वाचं काय, आता बघा 291 जागा म्हणजे काय, सर्वात जास्त जागा या ठिकाणी आहेत. तर काय असणार आहे, सर्वात जास्त फॉर्म सुद्धा या जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि कॉम्पिटिशन पण काय थोडं जास्तच असणार आहे. बघा आता कॉम्पिटिशन जर जिथे जास्त असलं ना मित्रांनो तिथे काय असतं, समजा मित्रांनो आपला पेपर जर थोडा सोपा आला तर मित्रांनो 100% आपलं मेरिट कुठपर्यंत जाणार आहे, 185,
पर्यंतच्या वर म्हणजे प्लस मेरिट हे जाणार आहे. आणि समजा पेपर थोडा हार्ड जरी आला तरी मेरिट आपलं बघा 180 पर्यंत 100% लागतच असतं. त्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, तर म्हणजे बघा अभ्यास तर आपल्याला करावाच लागणार आहे आणि ग्राउंडची तयारी पण आपल्याला एकदम भारीच करावं लागणार आहे. कारण बघा नवीन ग्रुप आहे, म्हणजे तिथला गट क्रमांक जो नवीन आलेला आहे, पेपर कसाला आपण सांगू शकत नाही मित्रांनो. पण बघा जास्त म्हणजे हार्ड पण पेपर येणार नाही सर्वात महत्वाचं, आणि जास्त सोपा जरी आला मित्रांनो मेरिट 100% वाढणार आहे. तुम्हाला सर्व प्रश्न तुमच्या पाहिलेले असतील असेच तुम्हाला प्रश्न हे परीक्षेमध्ये येत असतात. त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला PYQचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. तर बघा आता तुम्ही सगळं जागा पाहून घ्या व्यवस्थित, आणि बघा तुम्ही ह्या ठिकाणी फॉर्म हा भरा. आणि बघा जे नवीन मुलं असतील ना, बघा तुम्ही इकडे फॉर्म भरला तरी काय हरकत नाही मित्रांनो. कारण बघा आता नवीन मुलामध्ये समजा एक 100 मुलांमधून जवळपास एक 10 पर्यंत समजा म्हणजे मुलं पण नवीन लागत नसतील पहिल्या भरतीमध्ये. त्यांना काय माहितीये का, एक चांगल्या प्रकारचा अनुभव येऊन जाईल. आणि बघा मित्रांनो, तुम्ही जेव्हा ग्राउंड करता, तुम्ही जेव्हा अभ्यास करताय, तेव्हा तुम्हाला सर्व गोष्टी समजून जातील की आपल्याला किती मार्क घ्यावे लागणार आहेत, आपल्याला किती अभ्यास करावा लागणार आहे, ग्राउंडचं कट ऑफ किती लागत असतं, म्हणजे समजा पेपरला आपल्याला अजून किती मार्क वाढावे लागणार आहेत. जेणेकरून काय माहितीये का, जेव्हा तुम्ही पूर्ण अभ्यास करताय ना, तुम्हाला समजा तुमचं लेवल कळून जाईल की तुमचा स्कोर किती जातोय. तुमचा स्कोर म्हणजे 170 वर जातो की तुमचा स्कोर 180 प्लस जातोय का. बघा आता म्हणजे ग्राउंडचं इतकं कट ऑफ येण्याचं कारण काय माहितीये का, 5 किलोमीटर असतं 50 मार्काला गोळा 25 मार्काला, आणि 100 मीटर 25 मार्काला. त्यासाठी काय असतं मित्रांनो, 5 किलोमीटरचे 50 मार्क सगळ्याचे पक्के असणार आहेत. आणि बघा जे गोळाचा आहे ना, जे बघा कसं असतं, गोळा पण कसा बऱ्याच जणांचा आउट ऑफ असतो, त्यामुळे काय असणार आहे इथं गोळ्याला पण म्हणजे 25 मार्क जरी समजा घेतले, काय जगांना काय होईल 23 मार्क सुद्धा पडतात आहे ना. आणि बघा 100 मीटरला कोणाला 12 पडतात तर कुणाला 20 पडतात. त्यासाठी मित्रांनो बघा इथलं जवळपास ग्राउंड म्हणजे प्रत्येक मुलाचं 93 ते 95 दरम्यान असतं म्हणजे असतं, आणि त्यामुळे कट ऑफ हाय जाण्याचं कारण आहे मित्रांनो. आता बघा पूर्ण जागेचा विचार करा, तुमच्या कास्टला जागा बघा सर्वात पहिले किती आहेत. आणि बघा नवीन पॅटर्न आहे, म्हणजे समजा नवीन जो आपल्याला इथं गट क्रमांक झालाय, म्हणजे का पेपर तुम्हाला एकदम असा हार्ड असा पण येणार नाही, पेपर एकदम तुम्हाला चांगल्या प्रकारे येणार आहे. सर्व प्रश्नांचा तुम्ही अभ्यास केलेला असणार आहे. पण जरा तुम्ही स्वतःवर वेळ खर्च करा आता, म्हणजे कुठेही तुम्ही टाइमपास करू नका, कोणाला तुमचा वेळ देऊ नका मित्रांनो. बघा ही वेळ पुन्हा येणार नाही, आपल्याला अभ्यास करायचा, आपल्याला यावर्षी लागायचे. म्हणजे बघा आपण 1-2 भरत्या मारल्या आहेत मित्रांनो, आपण खूप मोठा चान्स आहे बरं का, तुम्ही याला हलक्यात घेऊ नका. कारण 291 जागा म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात जागा आपल्याला ह्या पाहायला मिळत आहेत. आणि त्याच जर बघा EWS ला 19 जागा, ACBC ला 19 जागा. EWS चा कट ऑफ तर सर्वांना माहितीच आहे, म्हणजे इतरांपेक्षा तर कमीच लागणारच आहे. पण मित्रांनो आता बघा जो कट ऑफ आहे ना मित्रांनो, यांच्यापेक्षा सुद्धा EWS चा कट ऑफ आपल्याला कमी पाहायला मिळत आहे. म्हणजेच काय, म्हणजे EWS कॅटेगरीची जी मुलं आहेत ना, त्यांना एक खूप मोठी संधी आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही अभ्यास चांगल्या प्रकारे करा, आणि तुम्हाला ग्राउंडचा कट ऑफ जरी कमी लागला तरी तुम्हाला लेखीला मार्क चांगले घ्यावाच लागणार. बघा आता आपण काय करू, समजा EWS चा जो मुलगा आहे ना, त्यात समजा ग्राउंडचा कट ऑफ लागला जवळपास 80 मार्काला. मला सांगा त्यांनी 80 मार्क घेतले आणि पेपरला 80 मार्क घेतले, 160 झाले मित्रांनो. बघा जास्त पण तुमचं कट ऑफ असं नाही, तुमचं कट ऑफ पण मित्रांनो 170 पर्यंत जाणार आहे. समजा बाकीच्या कास्ट जर कट ऑफ 180 लागलं, तुमचं कट ऑफ जवळपास 172-73 अशा दरम्यान जाणार आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे, तुम्हाला तुमच्या ग्राउंडची पण पातळी कळली पाहिजे, तुमचा अभ्यास तर चांगला असायलाच पाहिजे. समजा तुमचं ग्राउंड जरी आज मेरिट कमी लागत असेल तरी तुम्हाला पेपरला चांगले मार्क घ्यावे लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरतेवेळेस पूर्ण काळजीपूर्वक फॉर्म भरा. आणि बघा जागा जास्त आहेत, कोणी घाई गडबड करू नका, व्यवस्थित फॉर्म भरा आणि आपलं टोटल एकदम चांगल्या प्रकारे बनवा. कारण बघा आपलं लागणं खूप महत्वाचं आहे या काळामध्ये, कारण नोकरीशिवाय सध्या तर काही पर्याय नाही आपल्याकडे. नसता आपल्याला मित्रांनो कुठेतरी कामाला जा, कुठेतरी कंपनीत जा, इकडे जा तिकडे जा, असे समजा आपल्याला नंतर कुठेतरी काम करावंच लागणार. त्यासाठी सध्या वेळ आपल्याकडे, आपल्याला आपल्या घरच्यासाठी समजा शिक्षणाला आपल्याला रोखलं नाही, आपल्याला त्यांनी पैसा लावला आपल्या शिक्षणासाठी, तर ते आपल्या पैशाचा म्हणजे उपयोग करून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि बघा आपल्याला पोलीस 100% बनायचं. फॉर्म सर्वांनी चांगल्या प्रकारे भरा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो मला. आणि बघा तुमच्या काही शंका असतील तर माझी टेलिग्राम ID ची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावर तुम्ही मला मेसेज करा मित्रांनो. आणि चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.